सॉरी. सो वेलकम टू द ब्लॉग मित्रांनो. आणि आजचा मामाकडे आलो आहे. मामाकडे बेसिकली आज भट आहे, भट वाढण्याचा कार्यक्रम असतो. सो बघूया की त्याचं कसं असतं. आता जस्ट आम्ही थोडं काम करून आलो, घरी जाऊन आंघोळ वगैरे करून इथे आलेलो आहे. तर मंडळी बघू शकतास, भटाच्या जेवणाची तयारी जोरदार सुरू आहे. मावशी, मामी, आजी, बहीण सगळेच मिळून भटाच्या जेवणाची तयारी करतायत. याच्यामध्ये बटाट्याची भाजी, वरण, भात, त्यानंतर सोलकढी, सोजी, असं छान असं जेवण असतं. खूप चविष्ट जेवण असतं. सगळ्याची तयारी एकदम जोरदार सुरू आहे. असं वाटतंय की खोबरं किसायची स्पर्धाच लागली आहे. हे सगळं सोलकढीसाठी खोबरं किसतायत आता. खास मुंबईवरून झाडूवाले मागवलेत. भांडूपवरून. गणपती बाप्पा मोरया. हे आहे आमच्या ब्राह्मण देवाचं मंदिर. ब्राह्मणदेव महाराज की जय. मामाच्या गावी बेसिकली ब्राह्मण भोजन आहे. तर सकाळपासून जे तुम्ही बघताय ती सगळी तयारी चालू होती. आणि आता पूजा होईल आणि त्यानंतर ब्राह्मण भोजनाला सुरुवात होईल. कोकणातलं खरं सुख सांगू, आता जो स्पीकरवरती आवाज येतो आहे, दॅट इज व्हॉट इट इज. गणेश पूजा आणि ब्राह्मणदेवाची पूजा झाली आणि सगळं जेवण तयार झालेलं आहे. आता देवांना नैवेद्य वाढणार. गुरुजींनी नैवेद्य वाढलं सगळ्या देवांना. त्यानंतर जेवढे पण मंदिरं आहेत आजूबाजूला, कूळ आहे, त्या सगळ्यांना नैवेद्य दाखवलं. सगळ्या देवांना नैवेद्य दाखवण्यात आलं. आणि त्यानंतर मग जे जेवण आहे ते सगळ्यांसाठी आपण सुरू करणार. तर जे कोणी मंडळी दर्शनासाठी येतील गावातले, वाडीतले, त्या सगळ्यांना इथे जेवण असणार. खूप छान जेवण असतं. पहिली पंगत सुरू झालेली आहे. आजच संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा सुद्धा आहे. तर साईड बाय साईड
दिनेश मामा अनिकेत यांनी मखर बांधायला घेतला पूजेसाठी. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण सत्यनारायणाची महापूजा कशी झाली ते सुद्धा दाखवेन. कोकणातलं एक वैशिष्ट्य म्हणजे जे मखर असतात हे आपण केळ्यापासून बनवतो आणि खरंच फक्त केळ्याच्या झाडापासून बनवलेले मखर खूप सुंदर असतात. खूप वेगवेगळ्या कलाकृती बनवल्या जातात, जसं राम मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ असतील, तर असे बरेच वेगवेगळे कलाकृती असतात. आता आपण तुळशी वृंदावनाच्या रूपात आपण हे मखर बनवणार आहोत. साईड बाय साईड जेवणाच्या पंक्ती सुरूच आहेत आणि जेवणाच्या पंक्तीत जेवण वाढायची वेगळीच मजा असते. सोलकढी आम्हाला वाढवायची होती, आगूळ ऑलरेडी टाकलेला, पण आता आम्ही त्याच्यात रतांबे आणून टाकणार आहोत. तर आम्ही रतांबे फोडतोय. जर तुम्ही गणेशोत्सवात मसुऱ्यात जर कुठे गेलात तर तुम्ही बघू शकता की जी भिंत रंगवतात, गणपती जिथे बसतो त्याच्या मागची जी भिंत असते, मसुऱ्यात बऱ्याचशा म्हणजे 90% घरातलं जे डेकोरेशन आहे आणि त्या भिंतींवरती जे चित्र, खूप सुंदर सुंदर चित्र असतात. तर सगळ्या चित्रांवरती खाली पेंटरच्या नावावरती दिनेश मामाचंच नाव असतं आणि खूप सुंदर देखावे तो बनवतो गणपतीमध्ये. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम गणपतीत गावी गेलेलो आणि मामाच्या गावी गेलेलो तेव्हा मी प्रत्येक घरात जात होतो, तिथे पेंटर दिनेश मिस्त्री असंच होतं. हे आपण मगाशी बघितलेलं की ह्याचं काम सुरू होतं. आता मस्तपैकी मखर सजलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा. आणि लवकरच आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत, तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे व्लॉग संपलो.